हॅलो व्ह्युअर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सरळ सेवा भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे सरळ सेवा भरतीविषयी सर्व महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. जर व्हिडिओची स्पीड तुम्हाला स्लो वाटत असेल तर यूट्यूबवर तुम्ही 1.2 किंवा 1.5 वर हा व्हिडिओ पाहू शकता. आज आपण जिल्हा परिषद आरोग्य भरतीचा कागदपत्र पडताळणीचा अपडेट आलेला आहे. खूप जण या अपडेटची प्रतीक्षा करत होती, त्यामुळं आजचा अपडेट खूप महत्त्वाचा आहे. हे पहा, नाशिक जिल्हा परिषदेचा अपडेट आहे. जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत सरळ सेवा पद भरती 2023 आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक महिला 2 पदाचा अपडेट आलेला आहे. आरोग्य सेवक महिला हे आता आपण पाहणार आहोत. यानंतर आपण आरोग्य सेवक 40% असे 2 अपडेट पाहणार आहोत. हे बघा, इथं माहिती दिलेली आहे. 29 जुलै 2024ला IBPS कडून परीक्षा घेण्यात आली होती आणि निकाल 28 ऑगस्ट 2024ला लागलेला होता. त्यानुसार मग आता प्रारूप, तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी आता प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि हीच ती यादी आहे जी आपण पाहत आहोत. इथं बघा, एकूण रिक्त पदांची माहिती दिलेली आहे. 597 रिक्त पदे इथे आहेत, म्हणजे खूप जणांना आता सरकारी नोकऱ्या मिळणार आहेत. त्या सर्वांचे अभिनंदन. आणि ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांनी निराश न होता पुढे त्यांना ज्या संधी येतील त्याचा त्यांनी फायदा घ्यावा. आता आदिवासी विभागात भरती निघत आहे, तर तुम्ही त्याचा सुद्धा फॉर्म भरून टाका. आणि आपल्या चॅनलवर आपण इंग्रजीसाठी त्यासाठी लेक्चरसुद्धा सुरू करणार आहोत, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला. हे बघा, इथं पदाविषयी पूर्ण माहिती दिलेली आहे. समांतर आरक्षणानुसार सुद्धा माहिती इथं तुम्ही पाहू शकता. एकूण पदे 597 आहेत. इथं तुम्हाला तुमच्या प्रवर्गानुसार तुमचा निकाल पाहायला मिळेल. तक्ते आहेत तिथे बघा, अनुक्रमांक आहे, बैठक क्रमांक आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे, तुमचं नाव आहे, तुमची जन्मतारीख आहे, तुमचे गुण आहेत, तुमच्या जातीचा प्रवर्ग आहे, तुमच्या निवडीचा प्रवर्ग आहे आणि समांतर आरक्षणाबाबत माहिती आहे. तर तुम्हाला ही सर्व माहिती चेक करायची आहे, बरोबर आहे का चूक आहे. तुमची ही सर्व माहिती बरोबर असली पाहिजे बरं का, नाहीतर तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो. हे पहा, इथं खुल्या प्रवर्गासाठी सेम तसंच दिलेलं आहे. तुम्ही तुमचं नाव इथे पाहू शकता. हे पहा, ही एवढी मोठी लिस्ट आहे. हे पहा, तुमचं नाव जर वरील तक्त्यात असेल तर या खालच्या टीप तुम्हाला वाचायची आहे. हे पहा, इथं जर टीप आहेत ना, हे तुम्हाला वाचायचं आहे. तुमचं नाव जर वरील तक्त्यामध्ये असेल तर या टिपा खाली दिलेल्या आहेत त्या वाचायच्या आहेत. आता यामध्ये या लिस्टमध्ये नाव आहे म्हणजे तुम्हाला नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही. ही जी लिस्ट आहे ही कागदपत्र पडताळणी, तसेच तुमची वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी इत्यादीच्या अधीन राहणार आहे. आणि ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर मग अंतिम निवड यादी लागणार आहे. त्याविषयी जे काही अपडेट येतील ते आपल्या चॅनलवर टाकण्यात येतील. आता बघूया आरोग्य सेवक 40% साठी जी यादी आलेली आहे त्याची माहिती घेऊया. हे पहा, इथे जिल्हा परिषद नाशिक सरळ सेवा भरती 2023 ही जी आहे ती अंतरिम, तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. तसेच इथे बघा, पेसाचा अपडेट सुद्धा दिलेला आहे. पेसांना सुद्धा आपण बघितलं होतं की GR बघितलेला आहे आपण, मानधन तत्वावर त्यांना भरती करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे इथं सुद्धा त्यांना आता त्यांची सुद्धा नावे इथे दिसतील तुम्हाला या लिस्टमध्ये. हे बघा, इथे पदाचं नाव आहे आरोग्य सेवक 40% आणि एकूण रिक्त पदे 85 आहेत. समांतर आरक्षणानुसार सुद्धा इथे माहिती तुम्ही पाहू शकता. एकूण 85 पदे आहेत. हे पहा, इथे अनुक्रमांक दिलेला आहे, बैठक क्रमांक दिलेला आहे, रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे, तुमचं नाव आहे, लिंग आहे, तुमची जन्मतारीख आहे, तुम्हाला गुण किती मिळालेले आहेत त्याची माहिती आहे, तुमचा प्रवर्ग आहे, तुमच्या निवडीचा प्रवर्ग आहे. ही सर्व माहिती बरोबर पाहिजे, हे चेक करत जा. बरोबर नसेल तर तुमच्या जिल्हा परिषदेला संपर्क करा. जसं मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचं जर वर तक्त्यामध्ये नाव असेल, खाली जर काही सूचना दिली असतील तर तुम्हाला त्या सूचना वाचायच्या आहेत, त्या बिलकुल तुम्हाला इग्नोर करायच्या नाहीत. हे बघा, इथं सुद्धा तीच माहिती दिलेली आहे. वरील यादीमध्ये तुमचं नाव आहे याचा अर्थ तुम्हाला नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही.
ही तुमची यादी जी आहे ती कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी इत्यादीच्या अधीन आहे. खोटी माहिती वगैरे तुम्ही जर सादर केली असेल तर तुमची निवडणूक रद्द करण्यात येईल. या सर्व माहिती देण्यात आलेली आहे. या दोन्हीच्या PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक यू.